MMLP इंडस्ट्रीज कामगारांचे शोषण, कंपनी आणि कामगार संघात करार केव्हा? अकुशल कामगारांच्या हाती मशिनी, कंपनीत मोठ्या अपघाताची शक्यता, वेतनवाढ न झाल्याने असंतोष. भंडारा जिल्ह्यातील मारेगाव येथील MMPIL कंपनीने प्रशासनाने प्रमाणित सेवा नियमावली बनवलेली नाही. शासकीय नियम धाब्यावर बसून बेकायदेशीररित्या कंपनी व्यवस्थापनेने 2022 पासून वार्षिक वेतन वाढ करार कामगार युनियनमध्येच न केल्याने कामगारांवर उपाशी राहण्याची पाळी आलेली असून कंपनीत अकुशल कामगारांच्या हातात मशिनरी देण्यात येत असल्याने कंपनीत मोठ्या अपघाताची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे कामगारांमध्ये असंतोष खदखदत असून कामगार युनियन आता कंपनी प्रशासनाच्या विरोधात आंदोलनाचा एल्गार पुकारत आहे. भंडारा जिल्ह्यातील मारेगाव येथे मागील 45 वर्षांपासून MMPIL इंडस्ट्रीज ॲल्युमिनियम पेटल पावडर बनवण्याचं काम करते आणि या कंपनीमध्ये तब्बल 1,500 कामगार काम करत आहेत. मागील 1 एप्रिल 2018 ते 31 मार्च 2022 कंपनीने ॲल्युमिनियम मेटल पावडर कामगार संघासोबत करार केला. तेव्हापर्यंत कंपनीचं काम सुरळीत होतं. मात्र 1 एप्रिल 2022 पासून कंपनीने अचानक कामगारांसोबत करार करण्यास मनाई केली. त्यामुळे कामगार आयुक्त भंडारा यांनी कामगारांचं वार्षिक वेतन वृद्धीचा अयशस्वी चुकीचा अहवाल कंपनीशी साठगाठ करून महाराष्ट्र शासनाला पाठवला. त्यामुळे कामगार आणि कंपनी व्यवस्थापन यांच्यात वेतन वृद्धी करार 3 वर्षांपासून झालेलाच नाही. त्यानंतर परत अहवालात दुरुस्त्या करून महाराष्ट्र शासनाकडे पाठवण्यात आला. याबाबत कंपनी व्यवस्थापनाशी संपर्क साधला, मात्र त्यांनी बोलण्यास नकार दिला. आमच्या प्रलंबित मागण्या अशा आहेत: पगारवाढ 4 वर्षापासून झालेली नाही, ती त्वरित करावी. व्यवस्थित कॅन्टीनची व्यवस्था करावी. इथं 16-16 तास लोकांना उपाशीपोटी काम करावं लागते. त्याच्यामुळे जेवणाचा दर्जा सुधारावा जो मिळत आहे त्याच्यात. आणि दवाखान्याची व्यवस्था करावी. तर दवाखान्याची व्यवस्था नाही आहे. इथं लोकांना सेफ्टी पुरवल्या जात नाही. इथं सगळी लोकल सेफ्टी चालू आहे. सेफ्टीच्या नावावर काहीतरी देऊन देणे आणि लोकांचा जीव घेणे असे कंपनीनं अवलंबिले आहे. याचा परिणाम असा झाला का उमरेच्या कंपनीमध्ये पण मोठा स्फोट होऊन सारी ते 7-8 लोक मरण पावलेले आहेत, 15-20 लोक अपायित झालेले आहेत. आणि कंपनी तरी पण सुधारण्याचं नाव घेत नाही. त्यांचा असं म्हणणं आहे का तुमचे बनताव कर लो. त्याच्यामुळे शासनाला आमचे हेच मान्य आहे का शासनानं का बनते ते व्यवस्थापनाला दाखवून द्यावा. आणि ह्या लोकांच्या जे 4 वर्षापासून पगारवाढीसाठी लोक ताटकळत आहेत त्यांना न्याय द्यावा. ह्या सगळ्या गोष्टी आम्ही सरकारला कळवल्या आहेत, पण सरकारही याच्याकडे मूग गिळून बसलेली आहे. 15/3/2025 माननीय संजयजी पुराम यांनी विधानसभेत हा प्रश्न विचारला, तारांकित प्रश्न, पण व्यवस्थापनाने त्याला बी केराची टोपली दाखवली. 12 जानेवारी 2026 माननीय जिल्हाधिकारी भंडारा यांनी पण मीटिंग बोलावली आणि समज दिली व्यवस्थापनाला, पण त्यांचाही आदेश मानायला तयार नाही. कलेक्टर हमको आदेश देणारा कोण होता आहे अशी त्यांची धारणा झालेली आहे. म्हणजे आम्हाला ह्या जगात झुकवणारा कोणीही नाही असं ते स्पष्ट बोलून दाखवलेले आहेत. आम्ही करू तो कायदा. हम अपने जेब में प्राइम मिनिस्टर को, मंत्री संत्री को, आमदार को अपने जेब में लेकर हम घूमते हैं. तुमसे बनता हो कर लो, जाके देख लो. झोपले आहात की आम्हाला न्याय मिळवून देणार याच्यासाठी त्याला जागे करायचे आहे. या ठिकाणी 4 वर्षापासून कामगाराच्या पगारवाढीचा प्रश्न प्रलंबित आहे. बऱ्याच ठिकाणी आम्ही प्रयत्न केले आहेत, परंतु शासकीय, प्रशासकीय आणि न्यायव्यवस्थिक यांना म्हणजे व्यवस्थेला हाताशी धरून शाने कामगार पगारवाढीचा हा मुद्दा वारंवार पुढे ढकलल्या जात आहेत. इथे 25-25, 30-30, इव्हन स्वतः मला 30-31 वर्षे झालेले आहेत, परंतु माझा पगार अजूनही 25,000ला 200-300 रुपये कमी आहेत. आणि जरी काम इथलं म्हणजे खूप क्रिटिकल आहे, खूप म्हणजे एवढं क्रिटिकल आहे की केव्हाही काही अपघात घडण्याची शक्यता असते. आणि सुरक्षेच्या व्यवस्थेच्या माध्यमातून हेल्मेट वापरा, जुते वापरा, ऑपरॉन वापरा, याच्या व्यतिरिक्त अन्य ज्या सुरक्षा आहेत त्याकडे मुद्दाम ही व्यवस्थापन म्हणजे दुर्लक्ष करीत आहे. ह्या ज्या समस्या आहेत आमच्या पगारवाढीच्या, बाकी उद्योग नाही आहेत आम्हाला आणि चालढकल केल्या जाते. याच्यामुळे आमच्या मुलाबाळाचे शिक्षण आणि आमचा जो जीवन प्रवाह आहे पारिवारिक ते चालवण्यासाठी आम्ही खूप समस्याग्रस्त आहोत आणि आम्ही रडकुंडीस आलो आहोत. आम्ही त्यांच्या पायापोटी लागण्याचा प्रयत्न केला. सौम्यतेनं आम्ही त्यांना म्हणजे मागणी मंजूर करून घेण्याचा प्रयत्न केला, परंतु त्या गोष्टीला ते कोणत्याही प्रकारे बाध्य होत नाही आहेत. ते म्हणत आहेत आम्हाला की 4 वर्षापूर्वी आम्ही जो तुम्हाला पगारवाढ केली होती त्याच्यापेक्षा तुम्हाला कमी द्यायचे आहेत. असं या दुनियेत किंवा या भारतामध्ये आपलं असं कोणतं प्रकरण आहे की जे 8 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी जी महागाई होती, ज्या समस्या होत्या त्या उलट्या कमी झाल्या की वाढत आहेत. याचा व्यवस्थापनाने स्वतः आणि कंपनी मालकांनी स्वतः विचार करावा. ब्युरो रिपोर्ट SPN मराठी, भंडारा.